सरूला कशी का नऊवारी शिवली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. थांबा, त्याचं उत्तर मी देते, पण त्या अगोदर बघा, तुम्ही माझे व्लॉग डेली बघत असेल तर कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं मी ढोकळ्याचं भिजत टाकलं होतं. सकाळी बघितलं तर खूप मस्त असं पसपसून आलं होतं. सकाळच्या टाईमला घेतलं होतं मग नाश्ता करायसाठी, पण त्यासोबतच मला स्वयंपाकही काही करायचा होता. कारण नुसतं आमच्याकडे नाश्त्याने काही होत नाही. म्हणजे तुम्ही इडली करा, ढोकळे करा, कोणताही नाश्ता करा, स्वयंपाक तर सोबत करावाच लागतो. आता या अगोदर मी स्टीलच्या भांड्यामध्ये लावलं होतं, म्हणजे माझ्या आईकडे ऑनलाईन पॉट बोलवलं होतं ढोकळ्याचं, म्हणजे ढोकळे वगैरे करायचं त्यामध्ये लावलं, पण त्यामध्ये अजिबातच काही ढोकळे चांगले जमले नव्हते. मला तर असं वाटते का हा देसी उपायच खरं खूप छान आहे. वाटं वगैरे घ्यायचं जर्मनचं, त्यामध्ये मस्त असं ताट वगैरे ठेवून खूप मस्त छान स्पंज येतो त्याला. सौरेच्या बाबतीत पण एक छान अशी गुड न्यूज आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ती कोणती पण त्या उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आता नाश्ता करायचं म्हटलं का सोबत स्वयंपाकही करायला लागते, पण आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी सगळे हे कामं करावंच लागणार आहे, ते काही आपल्याला चुकणार नाही आहे. मस्त छान असा नाश्ताही करून घेतला, सोबत मी अप्पेही करून घेतले होते, कारण मला अप्पे खायची पण इच्छा झाली होती. आता दादा घरी आहे त्यामुळे सौरूची मस्त मज्जा होती, कारण तिला विराज दादा मस्त असा सैर करून राहिला होता सायकलवर, त्यामुळे ती खूप मस्त हॅपी होती. विराजचा फ्रेंड आहे, त्याच्या मम्मीने मला घरी बोलवलं होतं, कारण एक काहीतरी स्पेशल त्यांना मला दाखवायचं होतं म्हणून. मग आता कुठेही जायचं म्हटलं का थोडंफार छान तयारी वगैरे केली, आणि आमची पिलू तर कुठेही जायसाठी पटकन अशी रेडीच राहते. आता आमचा थोडा आउटसाईड एरिया आहे, त्यामुळे सगळे रोड वगैरे काही इकडे बनले नाही आहे. आणि हे बघा, मस्त अशी नऊवारी शिवली होती, ते म्हणजे विराजचा जो फ्रेंड आहे त्याच्या मम्मीने. आता ही नऊवारी मी सरूसाठी पण कोणत्या तरी कामी आणणार आहे, आणि मला सरूसाठी अशी छान नऊवारी शिवून घ्यायची आहे. आणि सरूला खरंच खूप छान दिसत होती, पण ती काही म्हणजे तिचं मूड नव्हतं, त्यामुळे ती काही सरळ राहत नव्हती. मला तर खरंच खूप आवडली होती. आणि संध्याकाळच्या टाईमला स्वयंपाक वगैरे करायचा होता, म्हणून ती थोडा वेळ बसली, पटकन घरी आली. असा होता आजचा दिवस. चला मग भेटेल.